रायगड जिल्ह्याच्या रोहा शहरात तालुक्यातील सर्वपक्षीय आणि रोहेकर नागरिकांनी दिनांक 21 मेला बुधवारी भारतीय सैन्याच्या गौरवार्थ तिरंगा यात्रा काढली होती। भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पूर्ण करून दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले। या निमित्ताने देशभर भारतीय सैन्याच्या गौरवार्थ तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत। त्या अनुषंगानेच रोहा शहरात तालुक्यातील सर्वपक्षीय रोहेकरांकडून भारतीय सैन्याच्या गौरवार्थ तिरंगा यात्रा काढण्यात आली। ही यात्रा कुंडलिका नदी संवर्धन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक येथून महाराजांना अभिवादन करून सुरू करण्यात आली। तेथून नवरत्न हॉटेल समोरून दमखाडी नाका, नगर परिषद कार्यालय, तीनबत्ती नाका, बाजारपेठ, राम मारुती चौक येथे आली असता येथील स्वतंत्रता सैनिकांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि अभिवादन करून रोहा नगर परिषद कार्यालयासमोर तिरंगा यात्रा आली असता तिरंगा यात्रेत सामील झालेल्या सर्व आजी-माजी सैनिकांचे आणि कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला। या यात्रेचे आयोजन स्वराज्य प्रतिष्ठानकडून करण्यात आले होते। यावेळी तालुक्यातील माजी सैनिकांसह माजी नगराध्यक्ष संतोष पोटफुडे, समीर शेडगे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, तालुकाध्यक्ष अमित घाग, शहराध्यक्ष यज्ञेश भांड, शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे, शहराध्यक्ष मंगेश रावकर, माजी उपनगराध्यक्ष मयूर दिवेकर, महेंद्र गुजर, अहमद दर्जी, धनंजय मुंडे, स्वराज्य प्रतिष्ठानचे रोशन चाफेकर, वैभव कुलकर्णी आदींसह बहुसंख्य रोहेकर नागरिक उपस्थित होते। यावेळी रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तत्परतेने उपस्थित होते। रोहा तालुक्यातील नागरिकांनी चांगली उपस्थिती दर्शवून चांगल्या संख्येने ही यात्रा यशस्वी करण्याचा प्रयत्न केलाय। ही यात्रा काढण्याचा मुख्य उद्देश आहे हे भारतीय सैनिक, आजी-माजी सैनिक जे देशावर चांगल्या पद्धतीने लढा देतात आणि आपल्याला संरक्षित ठेवण्याचं काम करतात। त्यांनी देशामध्ये पाकिस्तानाने आपल्या भारत देशामध्ये खऱ्या अर्थाने धर्माच्या माध्यमातून लढवण्याचा प्रयत्न केला, पण भारत देशाने आणि आपल्या सैनिकांनी प्रत्युत्तर देऊन खऱ्या अर्थाने या पाकिस्तानवर जो आपण हल्ला केला त्याचं नेतृत्व आपले कुरेशी मॅडम असतील, त्याच पद्धतीने व्यामिका मॅडम असतील यांच्या नेतृत्वाखाली भारत सिंदूरचं उत्तर ऑपरेशन सिंदूर म्हणून दिलेलं आहे। त्यामुळे सैनिकांसाठी जोरदार आपण टाळ्या वाजवून तिन्ही दलाचं आम्ही धन्यवाद इथे रोहेकरांच्या वतीने आपण इथे मानत आहोत। आणि आजच्या या कार्यक्रमाला इथे उपस्थित काही मनोगत, आता खऱ्या अर्थाने 1 ते 2 सैनिक इथे आपले मनोगत व्यक्त करतील। काही मान्यवर सुद्धा इथे उपस्थित झाले, कोण उत्स्फूर्तपणे थोडक्यात बोलणार असेल तर त्यांचं सुद्धा आपण मनोगत इथे थोडक्यामध्ये 1 ते 1.5 मिनिटांमध्ये आपण घ्यायचं आहे, कारण पाऊस कधी येऊ शकतो। आतापर्यंत वरुणराजांनी चांगली साथ आपल्याला इथे दिलेली आहे, त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमामध्ये गोंधळ न होता लवकरात लवकर हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आपण सैनिकांसाठी संपवण्याचा प्रयत्न करूयात। प्रथम मी सर्व आयोजकांचे आभार मानतो। वेळ कमी आपल्याकडे। पाकिस्तानच्या ज्या आतंकवादी आहेत त्याने 22 एप्रिल रोजी आपल्या निष्पाप नागरिकांना धर्म विचारून त्यांची हत्या केली। त्याबद्दल आपलं जे सरकार आहे, केंद्र सरकार, ते सतर्क झालं आणि त्यांनी इशारा दिला होता की आता जर कुठला आतंकवादी हल्ला केला भारतावरती तर आपण त्यांना मातीमध्ये मिळवून टाकू। आणि त्याप्रमाणे आपल्या सैन्याला खुली सूट दिल्यानंतर ऑपरेशन सिंदूर करण्यात आलं आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये फक्त एक आपण झलक दाखवली। काय मतलब त्याच्यामध्ये, ये तो अभी झाकी है, पूरा पिक्चर अभी बाकी है। त्याच्यामुळे भारत मातेचा जो अपमान करेल किंवा भारतावरती जो अन्याय करायचा प्रयत्न करेल त्याला धुळीला मिळवण्यासाठी आता भारताकडे तिथे त्यांच्या भूमीमध्ये जाऊन मारायची गरज नाही आहे। ते आपल्याला आता दाखवून दिले आणि आपण सगळ्यांनी तमाम माध्यमातून बघितलेलं आहे की भारताच्या हद्दीमध्ये राहून त्यांची ठिकाणं नष्ट केले। त्यांचे जे राजधानी आहे रावळपिंडी तिथपर्यंत पण घुसून मारलेलं आहे। त्यामुळे आता ते चांगले दबकून आहेत आणि आपल्याला घाबरून आहेत। पण याच्यामध्ये मला एक माजी सैनिक म्हणून असं सांगावंसं वाटतं की सैनिक तर डोळ्यात तेल घालून सीमेवरती रक्षण करतायत आपलं, आपण इथे AC मध्ये थंड हवा खाऊन झोपतोय, परंतु आपल्या भारतामध्ये आपल्यामध्येच काहीतरी अशा गद्दार आहेत, त्यांना शोधण्याचं काम आपण जनतेने करायला पाहिजे। हे मी सर्वांना नम्र विनंती करतो, माझी सैनिक फोन करतो, कारण त्याच्याशिवाय आपला विजय निश्चित नाही आहे। कारण तिथे आपण काही केलं तर तिथे आपण त्यांना पुरेच पडू, त्यांना तर कुठे जाऊनच देणार नाही, आपण तिथल्या इथंच मातीत मिळू। परंतु आपल्या देशामध्ये जे आपल्यामध्ये राहिलेले आहेत त्यांचा आपण निस्पाप करायला पाहिजे। आपली पोलीस यंत्रणा आहेत, आपली IB आहे, आपली CIB CBI
याच्या माध्यमातून तुम्हाला कळेल, त्या माध्यमातून तुम्ही एक कॉल करायचा आहे की असं संशयित अमुक अमुक ठिकाणी आहे म्हणून. तर आपले हे अभियान जे सिंदूर हे चालूच राहणार आहे. युद्ध अजून संपलेलं नाही आहे. त्याच्यामुळे सर्वांना आपण त्यांचे कुटुंबीय यांच्या पाठीशी खंबीर उभं राहणं हे तुम्हा आम्हा सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याला जागून आज रोहा तालुक्यातील तुम्ही सगळी मंडळी अतिशय उत्साहाने या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालात. त्यामुळे मी भारताचा एक नागरिक म्हणून तुम्हा सगळ्यांना एक मानाचा मुजरा करतो. आपल्याला सगळ्यांना अशाच पद्धतीने, अशाच एकजुटीने येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या देशाच्या मागे आणि आपल्या सैनिकांच्या मागे खंबीरतेने उभं राहिलं पाहिजे. 22 तारखेला हेतू पुरस्सर आपल्या जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हिंदू कुटुंबियांच्या पुरुषांचं वध केला गेला. अतिशय समर्पकपणे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी, माझ्या माता भगिनी इथे आहेत, कपाळावरच्या कुंकवाची किंमत काय त्या प्रत्येकीला माहिती आहे. आणि त्या कुंकवाची किंमत आपल्या देशाचं नेतृत्व करणाऱ्या आपल्या अतिशय चांगल्या पंतप्रधानांना माहिती असल्यामुळे त्यांनी ह्या घटनेला, या सगळ्या अटॅकला ऑपरेशन सिंदूर हे अतिशय समर्पक नाव दिलं. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने आपल्या सर्व सैन्य दलातील सैनिकांनी अतिशय यशस्वीरित्या सार्थपणाने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं. आणि त्याचमुळे पाकिस्ताननी शरणागती पत्करली आणि आपण काही कारणांनी ऑपरेशन सिंदूर काही काळापुरतं थांबवलं. सीजफायर झालेलं आहे, पण कुठल्याही प्रकारे आपण हलगर्जीपणा करणार नाही आहोत. आणि जर पहलगाम हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले त्याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूर हा भारतीय सेनेने, लष्कराने असेल, बाकी वायुदलाने असेल, तिन्ही सेनाने असतील जे यशस्वी केलं त्याच्याबद्दल आज रोहेकरांनी जी काय रॅली काढली, तिरंगा यात्रा रॅली काढली, मी खरोखर सर्व रोहेकरांचे आभार मानतो. जेव्हा जेव्हा देशावरती संकट येतो, जेव्हा जेव्हा देशावरती कुठला हे येतो, तेव्हा रोहेकर एकटे येतात, सगळे एकत्र येतात, सर्व जाती धर्माचे लोक येतात. आज आपण पाहिलं या यात्रेमध्ये सर्व मुस्लिम बांधव पण हे सहभागी झालेले आहेत. खरोखर रोहेकरांचे आभार मानले पाहिजे. आणि जे काय माजी सैनिक इथे सगळे आज आहेत, आपण यांना 15 ऑगस्ट 26 जानेवारी यांना प्रत्येक वेळी पाहतो हे झेंडावंदनला, पण आजही त्यांची आठवण ही संपूर्ण देशाला आहे. आज हे सैनिक आहेत आणि म्हणूनच आपण सर्व भारतीय आज चांगले श्वास घेतात. मी खरोखर अभिनंदन करीन आमच्या यश तेंडुलकर, हे रिटायर आता तरी पण आपल्या ह्याच्यामध्ये, पण तो आज आपल्या सीमेवरती त्या ह्याच्यावरती लढतोय. रोहेकर एक आहे, त्याचा पण आम्हाला अभिमान आहे. जे काय मृत्युमुखी पडलेले असतील, ज्यांचे बलिदान पहलगाम हल्ल्यामध्ये गेले असतील, त्यातले रायगडमधले पनवेल जवळचे असतील, डोंबिवली जवळचे असतील, महाराष्ट्रामधले जवळजवळ 5 जण त्या ह्याच्यामध्ये बलिदान गेलेले. खरोखर त्यांच्यासाठी एक भावपूर्ण श्रद्धांजली आहे. त्यांचं बलिदान कुठेही व्यर्थ गेलेलं आहे. त्यांचा बदला हा आपल्या सगळ्या सरकारने किंवा यांनी घेतलेला आहे. मी सर्वांच्या वतीने आज आपण जी काय तिरंगा यात्रा ज्यांनी पुढारपण केलं, कुठल्याही पक्षाचं नाव न देता आपण सर्वजण रोहेकर एकटवले, त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार आहे. राष्ट्रवादी पक्ष पण या ह्याच्यामध्ये सहभागी झाला. असंच आपण जेव्हा जेव्हा देशावरती संकट येईल तेव्हा रोहेकर नक्की सगळे एकत्र येतील आणि देशावरच्या सगळ्या वीर माझ्या सैनिकांना सलाम करतील. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. सर्व उपस्थित राहिलेत याबद्दल प्रथमतः मी रोहा तालुक्यातील, रोहा शहरातील सर्व देशभक्त नागरिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, आज तुम्ही माहित असेल तुम्हाला की पहलगामला हल्ला झाला. पहलगामला हल्ला अतिरेक्यांनी केला. अतिरेक्यांनी आपल्या 26 निष्पाप हिंदू नागरिकांना ठार मारलं. आणि हे केल्यानंतर भारत हा गप बसणारा नाही आहे. या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही सैन्य दलाला आदरणीय पंतप्रधानांनी पूर्णतः सूट दिली. आणि ती सूट दिल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं. आपण काय केलं? आपण पाकिस्तानात जाऊन त्या अतिरेक्यांचे जे अड्डे ते अड्डे उद्ध्वस्त केले. आणि मग याचा राग पाकिस्तानला काय यावा?
आपण आतंकवादाच्या विरोधात लढलो होतो। आज ते सांगतात की जी राष्ट्रीय बडा मारतात ते की आमच्यावर याने हल्ला केला। आपल्या देशाने आतंकवादीच्या जे अड्डे आहेत ते अड्डे नष्ट करण्याचं काम केला आणि त्यानंतर या पाकड्यांनी या आतंकवादाला पाठीशी घालण्याचं काम केलं आणि त्यांची सुरक्षा करण्यासाठी आपल्या देशावर हल्ला केला आणि हा हल्ला कदापि आपले जवान सहन करणार नव्हते आणि आपण त्यांना घुसून जाऊन त्यांचे 7 एअरबेस जे आहेत ते नष्ट केले आणि याचं श्रेय जाते ते आपल्या सैनिकांना। आणि या सैनिकांनी जीवाची पर्वा न करता, आपल्याला आठवत असेल इथले काही सैनिक आहेत जे सुट्टीवर आले होते आणि सुट्टीवर आले असताना देखील जेव्हा हा युद्ध चालू झाला तेव्हा ते सैनिक पुन्हा आपल्या सेवेसाठी गेले। आज त्यांचे कुटुंब इथे आहेत। आज आपले संजय शेलार ते पंजाबला जिथे फायरिंग झाली त्या फायरिंगच्या ठिकाणी आज देखील तिथे सुरक्षा देताना आहेत। त्याचा अभिमान रोहेकरांना आपला असलाच पाहिजे। त्यानंतर इथे सागर पाशीलकर यांचे सौभाग्यवती आहेत, आपला मोरे त्याचे कुटुंबीय आहेत, असे बरेच सैनिक आहेत ज्यांना आपण भेटू शकलो नाही। असे प्रत्येक कुटुंब आहेत जे कुटुंब त्यांचे मुलगा आहे तो मुलगा सीमेवर आहे आणि तो सीमेवर असताना त्यांच्या मनामध्ये कुठली भीती नाही, कारण माझा मुलगा देशासाठी काम करतोय। आणि अशा कुटुंबियांचं मनोबल वाढवण्यासाठी, अशा सैनिकांचा शौर्याची जो सन्मान आहे तो राखण्यासाठी आज आपण ही तिरंगा यात्रा काढलेली आहे। या तिरंगा यात्रेसाठी आज माजी सैनिक मोठ्या उत्स्फूर्त संख्येने उपस्थित आहेत। त्यांचा जर जोश पाहिला तर आपल्या तरुणांना देखील लाज वाटेल, अशा पद्धतीचा त्यांचा जोश आहे। त्यांनी देखील ज्यावेळी युद्ध पुकारला गेला तेव्हा त्यांनी देखील पत्र लिहिलं होतं की आम्हाला आता पुन्हा बोलवा, आम्ही देखील पाकिस्तानची तोड अशा पद्धतीचे आपले सैनिक आहेत आणि या सैनिकांच्या शौर्याचा सन्मान आपण केला पाहिजे। या सैनिकांचं कुटुंब आहे त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे। यासाठी आपण जी यात्रा काढली आणि या यात्रेमध्ये आपण सगळ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि हा सिंदूर ऑपरेशन राबवला, यामध्ये आपल्या कुरेशी मॅडम असतील। आज खरं म्हणजे आपण रोयामध्ये मला वाटतं ही जी काय आपण सैनिकांच्या मनोधैर्य वाढवण्यासाठी जी आपण रॅली केली, त्या रॅलीसाठी उपस्थित असलेल्या सर्व पक्षीय रोहेकर नागरिक म्हणून उपस्थित असलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय। आणि या रॅलीसाठी खरं म्हणजे आपल्याकडे उपस्थित असलेले सर्व माजी सैनिक ज्यांना खरोखर आपल्याला मनापासून एकदा सॅल्यूट करावंसं वाटतंय की ज्यांनी देशाचं रक्षण करता करता आपली जी काय त्यांनी आपली नोकरी म्हणून न करता देशाचं रक्षण करण्याचा त्यांनी घेतलेला वसा पूर्ण करून ते आज आपल्या बरोबर या रॅलीमध्ये आले। खरं म्हणजे या सर्वांना माझा मनापासून सॅल्यूट। हे करत असताना आज रोहामध्ये आपण बघितलं की या रॅलीच्या निमित्ताने झालेले सगळे जमलेले एकत्र इथे आलेले सर्व धर्माचे, सर्व पंथाचे, सर्व एकत्र लोक आले। खरोखर आपल्या या देशाच्या प्रती प्रत्येकाच्या मनात असलेला अभिमान आणि प्रेम आज रोहेकरांनी व्यक्त करून दाखवला। खरं म्हणजे हा रूट बराच मोठा होता, काही कारणास्तव हा रूट कमी करायला लावला, कारण पावसाचं जे काय कालपासून चाललेलं थैमान बघितलं आपण, त्यामुळे पावसामुळे हा रूट थोडासा शॉर्ट करावा लागला। त्यामुळं ही जी काय यात्रा आपली होती ही कमी कालावधीत आपण पूर्ण केली आणि मेघराजाच्या आशीर्वादाने देखील आपल्याला आपल्या मनात असलेलं प्रेम आपल्याला मेघराजाने पूर्ण करून दिलं। त्याबद्दल सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो। आपल्या देशावरती कोणतंही संकट आलं तरी आपला फौजी ते आपलं भारतीय सैन्य तिन्ही दल हे तुटून पडतायत, हे आपण प्रत्येक वेळा बघितलेलं आहे। प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड।